पाठीचा कणा ताठ, मान सरळ, अंग सैल सोडायचे. संपूर्ण कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसायचे. जेव्हा जेव्हा सजग असू तेव्हा तेव्हा लक्षपूर्वक पाठीचा कणा ताठ ठेवायचा, मान सरळ ठेवायची. श्वासावर लक्ष केंद्रित करा. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ. जितका श्वास सहज दीर्घ घेता येईल तितका घ्या व सहजपणे बाहेर सोडा. दीर्घ श्वास घ्यायचाय, हळूहळू बाहेर सोडायचाय. स्वतःला काचेच्या पारदर्शी बॉल मध्ये बघा. तुम्ही व हा बॉल पांढऱ्या रंगाने भरलेला आहे. त्यावर जांभळ्या रंगाचे आवरण आहे. सोनेरी रंगाची कडा आहे. चंदेरी रंगाचे आवरण आहे. चेतना शक्तीला प्रार्थना करा. हे चेतना शक्ती, या ध्यानामध्ये, या हीलिंग सेशन मध्ये मी सर्व स्तरावर सुरक्षित राहत आहे. यासाठी हे सुरक्षा कवच तुम्ही मला प्रदान केले आहे, म्हणून मी तुमचे मनापासून आभार मानते. तुमचे हृदय सुरक्षित भावाने भरून टाका व माथ्यावर लक्ष केंद्रित करा. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढऱ्या रंगाचे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत असे बघा. माथ्यावरील सहस्रार चक्राद्वारे ते शरीरात घ्या. संपूर्ण शरीर या पांढऱ्या तेजस्वी प्रकाशाने भरून टाका. मूलाधार चक्रावर लक्ष केंद्रित करा. जिथे आपलं माकड हाड आहे, बेस ऑफ स्पाइन, तिथून हे पांढरे प्रकाश किरण खोलवर धरणी मातेमध्ये जात आहे असं बघा, जशी झाडांची मुळे जातात. संपूर्ण शरीर पांढऱ्या प्रकाशाने भरलेले असताना कदाचित शरीरात कुठे कुठे वेदना जाणवत असतील, ताण तणाव जाणवत असेल. त्या त्या भागावर लक्ष केंद्रित करा व चेतना शक्तीला प्रार्थना करा. हे चेतना शक्ती, या ठिकाणची जी काही नकारात्मकता आहे ती तू शांत स्वरूपात ब्रह्मांडात विलीन कर व मला स्वस्थ कर. व त्या त्या ठिकाणची निगेटिव्हिटी धरणीमध्ये जी प्रकाशांची मुळे गेली आहेत त्यांच्या माध्यमातून ब्रह्मांडात विलीन होत आहे असं बघा.
पांढरा प्रकाश प्युरिफिकेशन, शुद्धीकरण करणारा आहे. जिथे वेदना होतात, तो भाग ह्या प्रकाशाने भरला व विनंती केली, की तेथील नकारात्मकता बाहेर पडायला मदत होत असते. आता कल्पना करा, आपण समुद्रकिनारी बसलो आहोत. समोर समुद्राच्या छान लाटा, त्यांचा आवाज, स्वच्छ निरभ्र आकाश, आजूबाजूला हिरवीगार झाडी, शांत सुंदर वातावरण. असे कितीतरी वेळा आपण समुद्रकिनारी आले असू, पण आजचं वातावरण काही वेगळंच आहे. त्या अथांग समुद्राकडे, त्या पाण्याकडे एकटक बघत राहा. त्यातून मिळणारी शक्ती स्वतःच्या शरीरामध्ये स्वीकारा. समुद्राकडे पाहत पाहत हळूहळू डोळे बंद करा व तुमचं संपूर्ण शरीर निळ्या रंगाने भरून टाका. निळ्या रंगाची प्रकाश शक्ती तुम्हाला संपूर्ण शांती प्रदान करत आहे. कितीही हिलिंग केलं, रोज प्रार्थना केली, तरी चिंता या येतच असतात. तुमच्या समोर एक बास्केट आहे असं बघा, आणि ज्या ज्या तुमच्या चिंता आहेत त्या सगळ्या तुमच्या विचारांमध्ये आणून त्या बास्केटमध्ये ओता. सर्व भविष्याच्या चिंता, भूतकाळात ठरवल्याप्रमाणे न झालेल्या गोष्टींच्या चिंता, सगळं काही जे जे आठवतंय, जेव्हा जेव्हाच आठवतंय, त्या सर्व चिंता या बास्केटमध्ये ठेवा.
लहानपणापासून आतापर्यंतच्या ज्या ज्या चिंता बाळगल्या आहेत, आत्ताच्या लॉकडाऊन, करोनामुळे निर्माण झालेल्या, वर्तमान काळातल्या व भविष्य काळाच्या चिंता, सर्व चिंता तुमच्या हृदयातून, मनातून, शरीरातून काढा आणि या बास्केटमध्ये ठेवा. समुद्र देवतेला प्रार्थना करा. हे समुद्र देवता, ज्या ज्या माझ्या चिंता आहेत, त्या सर्व मी तुला समर्पित करत आहे. आणि आता ही बास्केट त्या समुद्रात सोडून द्या. समुद्राच्या लाटांबरोबर ती वाहत वाहत दूर निघून जात आहे व हळूहळू पाण्यात विलीन होत आहे असं बघा. मोकळं लाईट फिलिंग येत आहे, हलकं वाटत आहे. तुमचं संपूर्ण शरीर गुलाबी रंगाने भरून टाका. चिंता निर्माण होतात कारण इच्छा आहे, डिझायर्स आहे. आता समोर एक बास्केट आहे तुमच्या. अनेक तुमच्या इच्छा आहेत आजपर्यंतच्या, स्वतःबद्दल किंवा इतरांकडून तुमच्याबद्दलच्या. तुमच्या मुलांबद्दलच्या असतील, नातेवाईकांबद्दलच्या असतील, आई वडील, पार्टनर्स, कुठल्याही नात्यातल्या असतील. अशा सर्व इच्छा, सर्व डिझायर्स ह्या बास्केटमध्ये ठेवा. छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून ते मोठ्यातल्या मोठ्या इच्छांपर्यंत सर्व काही याच्यामध्ये ठेवा. जसजशा ह्या इच्छा ह्या बास्केटमध्ये ठेवत आहोत, मन शांत होत आहे. एक ओझं उतरत आहे. आता प्रार्थना करा. हे समुद्र देवता, माझ्या या सर्व इच्छा मी तुम्हाला समर्पित करत आहे. आणि ही बास्केट समुद्राच्या पाण्यात समर्पित करा. लाटांवरून दूर वाहत जाऊन ती पाण्यामध्ये विलीन होत आहे पहा.
तुमचं शरीर मन हलकं झालं आहे, रिलॅक्स, पीसफुल वाटत आहे. तुमचं संपूर्ण शरीर हिरव्या रंगाच्या प्रकाशाने भरून टाका. समुद्र देवतेचे आभार माना. आता तुमच्या डोळ्यासमोर पांढऱ्या रंगामध्ये संपूर्ण पृथ्वीचा गोल पहा. त्यावर भारत देशाचा नकाशा बघा. भारताच्या नकाशात महाराष्ट्र राज्याचा नकाशा बघा. त्यामध्ये दिल्ली, मुंबई, पुणे शहर बघा. पुणे जिल्हा बघा. खाली समुद्राच्या लाटा आहेत. त्यावर हा पृथ्वीचा गोल. त्यावर भारताचा नकाशा, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा, पुणे शहर, मुंबई, दिल्ली शहर आहे. प्रार्थना करा. हे समुद्र देवता, सध्या करोना व्हायरसमुळे जी जी रोगराई महामारी निर्माण झाली आहे, त्यामुळे जी नकारात्मकता सगळीकडे निर्माण झालेली आहे, अस्वास्थ्य, असुरक्षितता, अस्थिरता निर्माण झालेली आहे, त्यामुळे एक संकट सर्वांवर ओढवलं आहे. अनेक चिंता निर्माण झाल्या आहेत. या सर्व मी तुम्हाला समर्पित करत आहे. आणि बघा, पृथ्वीमधून, भारत देशातून, महाराष्ट्र राज्य, मुंबई शहर, दिल्ली शहर, पुणे जिल्हा, पुणे शहर यातील सर्व नकारात्मकता जी करोना व्हायरसमुळे निर्माण झाली आहे, ती शांत स्वरूपात विलीन होत आहे. समुद्राच्या लाटा ती सर्व नकारात्मकता समुद्रात घेऊन जात आहे. संपूर्ण रोगराई, महामारी, आर्थिक अस्थिरता, मानसिक अस्वास्थ्य, बेचैनी, अशांती सर्व काही त्यात विलीन होत आहे.
भारत देशाचा नकाशा डोळ्यासमोर ठेवा व भारताच्या सर्व बॉर्डर्सवर पांढऱ्या रंगाची कडा बघा, त्यावर जांभळ्या रंगाचं आवरण बघा, त्यावर हिरव्या रंगाचं आवरण बघा, त्यावर चंदेरी रंगाचं आवरण बघा. प्रार्थना करा, हे परमेश्वरा, हे समुद्र देवता, समस्त गुरुजन, एंजल्स, सध्या चीन देशामुळे भारतावर जे संकट ओढावलं आहे ते आम्ही तुम्हाला समर्पित करत आहोत. भारत देशाचे सर्व स्तरावर तुम्ही संरक्षण करा, त्याला सुरक्षा कवच प्रदान करा. संपूर्ण भारत देश हा शुभतेने, पावित्र्याने भरून जात आहे. समुद्र देवतेचे आभार माना व पुन्हा एकदा संपूर्ण लक्ष तुमच्या शरीरावर केंद्रित करा. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढऱ्या रंगाचे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत. तुमच्या माथ्यावरून ते शरीरात घ्या. तुमचं संपूर्ण शरीर त्याने भरा. छातीवर लक्ष केंद्रित करा. तिथून हा प्रकाश बाहेर पडत आहे. तुमची ऑरा, तुमची रूम, तुमचं संपूर्ण घर, तुमचे परिवारजन, तुमचा एरिया, संपूर्ण पुणे जिल्हा, पुणे शहर, मुंबई शहर, महाराष्ट्र राज्य, भारत देश, संपूर्ण जग, पृथ्वीचा गोल, समस्त विश्व व ब्रह्मांड ह्या पांढऱ्या रंगाच्या प्रकाश शक्तीने भरला आहे असं बघा. सर्व काही तेजोमय झालं आहे. तेजस्वी प्रकाश सर्वत्र आहे, ज्यामुळे सगळीकडे चैतन्य प्रस्थापित झालं आहे. प्रार्थना करा, हे परमेश्वरा, हे चेतना शक्ती, समस्त गुरुजन व एंजल्स, हे श्रीकृष्ण, पृथ्वीवरती सृष्टीमध्ये जिथे जिथे असंतुलन आहे तिथे तिथे ही प्रकाश शक्ती पाठव. सगळीकडे संतुलन प्रस्थापित कर. शांती, सुख, आनंद, स्वास्थ्य, सामर्थ्य, संपन्नता, समृद्धी प्रस्थापित कर. श्रीकृष्णाच्या बासरीचे मधुर स्वर, दिव्य ध्वनी समस्त ब्रह्मांडाचे, पृथ्वीवरील जीवसृष्टीचे संतुलन करत आहे, शुभता पाठवत आहे. मांगल्य, पावित्र्य याने सर्व सृष्टी भरून गेली आहे. तुमच्या हृदयात हे प्रेम, विश्वास, शांती साठवून घ्या. आकाशातून खाली सोनेरी रंगाचा पाऊस पडत आहे. हे समस्त ब्रह्मांड, संपूर्ण जग, आपला प्रिय भारत देश, संपूर्ण महाराष्ट्र राज्य, मुंबई, पुणे, तुमचा एरिया, तुमची सोसायटी, तुमचं घर, तुम्ही व तुमचे परिवारजन
या सोनेरी रंगाने भरून गेला आहात. कृतज्ञ मनाने, शांत मनाने या आनंदाचा आस्वाद घ्या. प्रार्थना करा, हे परमेश्वरा, हे श्री कृष्णा, समस्त गुरुजन, एंजल्स, सर्व जगामध्ये, भारत देशामध्ये प्रत्येक व्यक्ती संपूर्ण स्वस्थ, सुखी, सुरक्षित, आनंदी, शांत, समाधानी राहत आहे, दीर्घायू होत आहे, संपन्न होत आहे. याकरता तुमचे शुभ आशीर्वाद पाठवा. या विश्वासाने व कृतज्ञतेने संपूर्ण लक्ष तुमच्या शरीरावर केंद्रित करा. पायाच्या बोटांपासून ते माथ्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करा. चेतनतेचा अनुभव घ्या. जमिनीत खोलवर गेलेली जी प्रकाशाची मुळे आहेत ती आकुंचित करा. आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हा. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. छातीवर, पोटावर, चेहऱ्यावर चेतनतेचा अनुभव घ्या व हळूहळू तुम्हाला जसं जसं वाटेल तसे डोळे उघडून रूम मध्ये उपस्थित व्हा. थँक यू. थँक्यू ताई.